नमस्कार मैत्रिणींनो, राजीज होम किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण इथे कोकणातला प्रसिद्ध पदार्थ आंबोळी बनवणार आहोत। कोकणामध्ये अगदी पाहुणचाराला सुद्धा हा पदार्थ हमखास बनवला जातो। खूपच चविष्ट, बनवायला सोपा, पचायला हलका। नक्की करून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ज्या लहान लहान टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाळल्या तर तुमचं रेसिपी अगदी परफेक्ट बनेल। याच्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ, तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घ्या, त्याच प्रमाणात अर्धी वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ, तिन्ही साहित्य एकत्र करून स्वच्छ धुवून 2-3 पाण्यात आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे, म्हणजे जो पावडर असते धान्याला ती सगळी निघून जाते आणि पदार्थ पण हलका होतो। व्यवस्थित धुवून आता आपल्याला पूर्ण भिजेपर्यंत पाणी टाकायचे भांड्यामध्ये वरपर्यंत। त्याच्यातच आता आपल्याला 1-2 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा मेथी दाणे आपल्याला याच्यात भिजत घालायचे आहेत। हे मिश्रण आपल्याला झाकून 8 तास ठेवायचं आहे, कमीत कमी 8 तास ठेवायचं आहे। आता बघा 8 तासानंतर अगदी पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे। अगदी डाळ बघा तुमची बोटाने तुटते इतकी झालेली आहे। आता अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत। तुम्ही बटाटे पोहे बनवता आपण खायचे, कांदा पोहे ते घेतले तरी चालेल, किंवा पातळ पोहे चिवड्याचे घेतले तरी चालेल। आता हे मिश्रण थोडं थोडं करून आपल्याला अगदी बारीक फाईन पेस्ट याची करायची आहे। अगदी बारीक दळल्यामुळे काय होतं, जेव्हा पीठ फर्मेंट करायला आपण ठेवतो तर ते व्यवस्थित फर्मेंट होतं। हे बघा, बघू शकाल तुम्ही, अगदी असं बारीक त्याचं पेस्ट करायची आहे। आता हे आपलं वाटण एका भांड्यात काढायचं आहे। तर दुसऱ्या बॅचमध्ये मी जे पोहे धुवून ठेवले होते ते मिक्स करून वाटणार आहे। पोहे टाकल्यामुळे फर्मेंट व्हायला मदत होते आणि फर्मेंट झाल्यानंतर कोणताही पदार्थ आपण जो बनवतो तो अगदी सॉफ्ट आणि मऊ होतो, अगदी कापसासारखा। आता इथे अंदाजाने मीठ 1 चमचा आणि 1 चमचा हळद। हळद अगदी ऑप्शनल आहे, पण हळद टाकल्यामुळे आंबोळीचा कलर जो येतो ना, अगदी खूप छान कलर येतो, पिवळसर, आणि एक वेगळी चव पण येते तिला हळदीमुळे। आणि हळद आपण टाकायची असेल तर ती हे पीठ फर्मेंट व्हायच्या आधीच टाकायची, म्हणजे ती एकसारखा कलर येतो सगळीकडे। नाहीतर पीठ फर्मेंट झाल्यानंतर जर तुम्ही हळद टाकलीत तर अनइवन त्याचं टेक्स्चर येतं। आता हे बघा, 8 तासानंतर पीठ फर्मेंट झालं आहे, तुम्ही बघू शकाल किती, बघा डबल क्वांटिटी त्याची झालेली आहे, डबल प्रमाणात ते फुगलेलं आहे। आता असं चमच्याने व्यवस्थित डावाने ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात जी हवा भरलेली असते ती निघून जाते। अगदी छान हलवून घ्यायचं आहे। हे बघा, जास्त पाणी टाकायचं नाही आहे, हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आंबोळी ही जाडच असते, अगदी पातळ आपली डोशासारखी करायची नाही। आता अगदी तव्याला 1 चमचा तेल लावून आता ह्याच्यावर आपल्याला जवळजवळ 1.5 डाव असं हे पीठ पसरायचं आहे, जाडसरच ठेवायचं आहे। हे बघा, साधारण 2 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आंबोळी पसरवताना गॅस अगदी स्लो करायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे, नाहीतर अगदी ती तव्याला चिकटते आणि उलटताना मग
त्रास होतो. हे बघा कशी जाळी धरलेली आहे. आता परत थोडंसं तेल वरती सोडून सहज बघा कशी परतली जाते. हे बघा अगदी छान सॉफ्ट मऊ जाळीदार अगदी आपली आंबोळी तयार आहे. ही तुम्ही सकाळच्या चहाबरोबर किंवा चटणीबरोबर, कोणत्याही चटणीबरोबर, किंवा जर जेवणात बनवणार असाल तर अगदी वाटाण्याचा रस्सा किंवा नॉनव्हेजच्या रस्स्याबरोबरही खूप छान लागते. मी इथे चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची. कोकणामध्ये अगदी चहाबरोबर खूपच याचा आनंद घेतला जातो. किती बघा सॉफ्ट जाळीदार मऊ लुसलुशीत अगदी झालेली आहे आणि खायला तर इतकी चविष्ट आहे ना. तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.